हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग आम्ही कालच्या दिवशी पुण्यामध्ये आलो होतो आणि आपण आज काय करूयात म्हणजे पहिलं तर मोठं काम होतं ते म्हणजे कपडे धुण्याचं. आता लग्न म्हटल्यावर सर्वांचे कपडे भरपूर जे काय नेले होते ना ते सर्व घालण्यात आले होते आणि आता तो सर्व पसारा जो काय होता कपड्यांचा राडा तोच मला क्लीन करायचा होता. म्हणजे ताईच्या इकडेच मी सर्व काही कपडे जे होते ना तर ते धुवून घेतले, कारण की बँगलोरला गेल्यानंतर मुलांच्या तर स्कूल लगेचच होत्या आणि कसलाही मला वेळ मिळणार नव्हता, म्हणून मी ठरवलं की इकडेच कपडे वगैरे धुवून घेऊयात. तर कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर आम्ही ना थोडंसं फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं आणि बाहेर पडलो. तर बाहेर पडल्यावर जायचं कुठं हा मोठा प्रश्न होता. तर पहिल्यांदा आम्ही आलो होतो जंगली महाराज रोडवरती. तर तेथे आल्यानंतर ना हे पाताळेश्वर मंदिर तुम्हाला तर माहीतच असेल. तेथे आलो, छान असं मस्त दर्शन घेतलं. मंदिरसुद्धा खूप सुंदर होतं. हे कोरीव काम केलेलं इथे होतं, तर खूप छान वाटत होतं. रिया, ईशान आणि हम्पीसा तेही एन्जॉय करत होते, मस्त उड्या मारत होते. त्यांनी सुद्धा मस्तपैकी दर्शन घेतलं आणि जेव्हा आम्ही दर्शन करून पाठीमागे आलो ना असं राऊंड मारत, तर त्यावेळेस आम्हाला या मंदिराच्या पाठीमागे अशी एक मोठी चीर पडलेली दिसली आणि त्यात ना कॉईन्स होते. तर ही लाईन बऱ्यापैकी खूप लांब होती. तर कुतूहलाने आम्ही सुद्धा पाहत होतो की अरे इथे कसं काय अशी कॉईन वगैरे आहे. आम्हाला तर पहिल्यांदा वाटलं थोड्याच भागात असे काही कॉईन आहेत, पण असं नव्हतं. मंदिराच्या पाठीमागे बरीच मोठी लाईन अशी होती की त्यामध्ये ना असे कॉईन घातलेले होते. याचं काय रिझन असेल किंवा याच्या मागचं लॉजिक काय असेल, बराच वेळा आम्ही विचार करत होतो. आम्हाला काय ते समजलं नाही. पण जी काय मोठी अशी चीर पडलेली होती ना त्या चिरेमध्ये असे कॉईन्स वगैरे होते. रिया, निशान तेही म्हणजे कुतूहलाने पाहत होते की हे असं कसं काय आणि काय कसं काय ते घातलेत त्यामध्ये कॉईन. तर आम्हालाही माहीत नव्हतं, आम्ही पाहत होतो. खरं तर पहिल्यांदा मी मंदिराचं नावच पाताळेश्वर लेणी म्हणजे लेण्यां टाईपच ही कोरीव असं हे मंदिर आहे. अगदी दगडाचं कोरलेलं असं सुंदर हे मंदिर आहे. जर तुम्ही कुणी जवळ असाल आणि तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल. असं हे शिव टेम्पल खूप सुंदर असं आहे. आणि जेव्हा ह्या मंदिरामध्ये मी एंटर केलं ना तर त्याच वेळेस मला असं आठवलं की अरे बँगलोरमध्ये सुद्धा असं एक मंदिर आहे आणि सेम असं कोरीव शिव टेम्पल आहे. तर फक्त फरक एवढाच आहे की मेन मंदिर झाल्यानंतर पाठीमागे जे काय हा भाग आहे ना तर तिथे सुद्धा छोटे मोठे असे अनेक देवसुद्धा आहेत. तर इतकं सुंदर हे मंदिर, तुम्ही सुद्धा नक्की अवश्य जाऊन भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल. माझा तर फर्स्ट टर्न होता, मला सुद्धा खूप आवडलं. आणि बाजूलाच एक होतं सद्गुरू महाराजांचं टेम्पल, तर तेथे सुद्धा जाऊन आलो. रिऊ, ईशान आणि हम्पी जास्त वेळ काय असं मंदिरे करू शकत नाही. थोडा वेळ झालं की त्यांचं त्या बोर होऊन जातात. तर येथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही नंतर निघालो होतो परत. दर्शन वगैरे झाल्यानंतर ना ह्या मंदिरामध्ये तर एका ठिकाणी बाहेर एक छोटंसं असं तळं म्हणता येणार नाही, पाणी त्यात खूप खराब होतं. पण तेच पाहत आहे ना रिऊ आणि ईशान वगैरे गेले. तर त्यांना ते खूप आवडलं, कारण की त्याच्यामध्ये कासव होते. मुलांना अशा युनिक गोष्टी पाहायला खूप आवडतात. तसंही जेव्हा आपण प्राणी संग्रहालयात वगैरे जातो त्यावेळेस तर ह्या गोष्टी पाहतच असतो, पण त्यांना ते कासवाचं खूपच कुतूहल वाटलं आणि 5 ते 10 मिनिटं ते तेच पाहत बसले आणि नंतर ना आम्ही निघालो. घरातून बाहेर फिरण्यासाठी तर पडलोय. आता हे मंदिर वगैरे झाले, आता मुलांना घेऊन जायचं कुठं हा आमच्या पुढे मोठा प्रश्न होता. चितळ्यांची भाकरवडी तर घ्यायची होती, ती कन्फर्म होतं, पण बाकी अजून काय घ्यायचं किंवा काय असं काही नव्हतं, कारण की लग्नाला आलो होतो. आता बऱ्यापैकी झालं होतं एन्जॉयमेंट वगैरे, थकून झालं होतं. आता काही शॉपिंग म्हणा किंवा काहीही करायचं नव्हतं, फक्त फिरायचं. आणि फिरताना ना मुलं असले की खूप तेही कंटाळतात, ते जास्त वेळ असं चालू वगैरे शकत नाही. पहिल्यांदा तर हे चितळ्यांचं शॉप दिसलं, त्यामध्ये गेलो, भाकरवडी घेतली आणि हे जे काही टोकन होतं ना तर ते घेऊनच आपल्याला एंटर करावं लागतं, कारण की तशी एंट्री नसते. नाहीतर मग बाहेर थांबावं लागतं. शॉपिंग एकाला करायची असेल ना तरी पण त्याने आणि त्याच्या सोबत जो असतो त्यालासुद्धा ते टोकन घ्यावं लागतं आणि मग एंटर करावं लागतं आतमध्ये गेल्या भाकरवडी घ्यायची होती. मग ती पॅकमध्ये घ्यायची की डब्यामध्ये घ्यायची याचं थोडं कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन दूर केलं आणि नंतर ना भाकरवडी घेऊन आम्ही बाहेर पडलो. आता बाहेर आल्याबरोबर आहे ना तुळशीबागेच्या ह्या कॉर्नरला एक
मस्त असा वडापाववाला होता आणि इतकी गर्दी होती ना, आय थिंक तो फेमस वडापाववाला आहे असं वाटत होतं. चला म्हटलं आपण सुद्धा खाऊयात, पण गर्दी इतकी होती ना, तर नंतर न खाण्याचं ठरलं आणि आधी थोडंसं म्हटलं फिरून घेऊयात, आलोय तर पहिले फिरूयात आणि मग जे काही खायचे ते खाऊयात असं काहीचं. आता तुळशीबाग म्हटली की कोणाला आवडणार नाही आणि शॉपिंग झाल्याशिवाय तर काय हेच नाही, कारण की आलो म्हटलं की काहीतरी आपण घेऊन जाणारच होतो. तर 1-2 मैत्रिणींना सुद्धा कॉल झाला की तुम्हाला काय पाहिजे वगैरे, तर त्यांनी जे सांगितलं त्याही गोष्टी मी घेतल्या. आणि तुळशीबागेत काय नाही, कानातले म्हणू नका किंवा हेअर ॲक्सेसरीज, कपडे, चप्पल, घरातल्या काही डेकोरेटिव्ह वस्तू असतील त्या, लग्नासाठी ज्या काही डेकोरेटिव्ह वस्तू लागतात आपल्याला त्या, हळदी कुंकासाठी, वाणासाठी, पूजेचे काही साहित्य वगैरे भरपूर काही आहे जे की तुम्हाला माहीतच असेल. आणि भरपूर वेळा जेव्हाही मी पुण्यात येते ना, आता ताईमुळं म्हणजे माझ्या बहिणीमुळे ना मला म्हणजे तुळशीबागेत येणं म्हणजे होतंच आमचं. एक तरी राऊंड आम्ही तुळशीबागेत घेतोच. आणि आत्ता काही खरं तर स्पेशल नव्हतं की तुळशीबागेत येण्याचं, पण तरीसुद्धा आलो होतो. बाजूलाच चितळ्यांच्या शॉपमध्ये आलो, तर म्हटलं चला आता आलोच आहे तर राऊंड मारूया. राऊंड मारायचं म्हटलं की असाच राऊंड मारणं होत नाही, आपण मस्तपैकी काही ना काहीतरी आपल्याला आवडतं आणि आपली शॉपिंग होतच असते. तर मैत्रिणीसाठीच तोरण घ्यायचे होते आणि खरं काय घ्यावं हेही समजत नव्हतं. आणि आत्ता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते ना, तर त्यावेळेस असं वाटते अरे हे घ्यायला पाहिजे होतं, अरे ते घ्यायला पाहिजे होतं. असंही तुमच्यासोबत कधी होतं का? म्हणजे त्यावेळेस मला त्या क्षणाला खरंच काही आठवत नव्हतं, कारण की एकदमच त्या लग्नाच्या फ्लोमधून आहे ना आम्ही आत्ता पुण्यात आलेलो. आणि पुण्यात आल्या लगेच काही ह्या गोष्टी अजिबातही डोक्यात नव्हत्या, कारण की सकाळी भरपूर कपडे वगैरे धुवून घेतले होते आणि तेच सर्व काही व्यवस्थित जे वाळलेले वगैरे होते ते सुद्धा घरामध्ये ठेवले. नंतर म्हणजे बऱ्यापैकी घरातली अशी कामं आवरली जी छोटी मोठी आपली असतात. म्हटलं परत नको उडून वगैरे जायला असं काहीचं, कारण की टेरेसवर कपडे ठेवलेले होते तेही घेतले, ते काढून वगैरे ठेवले, जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर लगेचच बाहेर पडलो. कालच्या दिवशी पुण्यात आलो आहे आणि आज लगेच शॉपिंग, असं काहीचं डोक्यात लगेच ह्या गोष्टी येत नाही. पण ज्यावेळेस आत्ता मी व्हिडिओ एडिट करते ना, तर त्यावेळेस मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्या मिस झाल्या आणि त्या घ्यायला पाहिजे होत्या, कारण की पुण्यात जाणं असं लगेचच होत नाही. तसं माझं यावर्षी बऱ्यापैकी मी पुण्यात गेले, रक्षाबंधनच्या वेळेससुद्धा गेली होती आणि आत्तासुद्धा परत लग्नाला आली आहे नोव्हेंबरमध्ये आणि आता परत माहीत नाही केव्हा येणं होणार आहे. आता रिया आणि ईशान आणि हम्पी बऱ्यापैकी त्रास द्यायला लागले होते, भरपूर फिरून झालं होतं त्यांना, तरी काय म्हणणार, कारण की चालून तेही थकून जातात. आणि तुळशीबागेत हे एक डिसॲडव्हान्टेजेस म्हणावं लागेल, कारण की बसायला कुठेही जागा नाही आहे, फक्त फिरत राहावं लागतं, चालत राहावं लागतं आणि पाहत राहावं लागतं असंच. तर बसायला कुठे मग जागा नसल्यामुळं मुलंसुद्धा कंटाळून जातात, ते सुद्धा किती फिरणार ना, ह्या गोष्टी असतातच. तर चला मी काय शॉपिंग केली आणि काय घेतलं हे तुम्हाला आहे ना आपल्या बँगलोरला एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच दाखवल आणि मैत्रिणींच्यासुद्धा गोष्टी ज्या काय घेतल्या होत्या ना त्यासुद्धा दाखवल. तर आता मस्त शॉपिंग होत आली आहे आणि आता खायला म्हणजे भूकसुद्धा लागली होती, काय खायचं. आणि हा मोठा प्रश्न होता, पण पुण्यात काय खायचं हा मोठा प्रश्न म्हणजे असूच शकत नाही, कारण की काय होतं ना, ज्या गोष्टी बँगलोरला मिळत नाही त्या गोष्टी पुण्याला आल्यावर आम्ही तर खातच असतो. पाणीपुरी, भेळपुरी किंवा ओली भेळ, आणखीन कच्ची दाबेली, ह्या गोष्टीनं म्हणजे इतक्या छान बँगलोरला मिळत नाही असं नाही, पण ती टेस्ट भेटत नाही. म्हणून जेव्हाही मी पुण्याला येते ना, तर त्यावेळेस हे सर्व खातच असते, म्हणजे जितकं पॉसिबल होईल ना तितकं. आज समजा पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली, तर उद्या कच्ची दाबेली किंवा मिसळ म्हणा, ह्या गोष्टी खूप छान आणि खूप टेस्टी मिळतात. तर त्याच खायच्या होत्या आणि ताईचं पण असतं हां तू खा म्हणून, नाही का, परत तिकडं गेल्यावरती काही मिळत नाही. म्हणजे मिळण्याचा असा प्रश्न नसतो, पण त्या टेस्ट मिळत नाहीत असं काहीसं. तर आता फिरून झालं आहे, पोरांचं सुद्धा भरपूर काही एक्सप्लोअर करून झालं आहे. आणि येथे ना ईशानने पेपर सोप पाहिलेलं होतं, जेव्हा तो बँगलोरला आला ना त्यावेळेस त्याचा खूप हट्ट होता की मम्मा मला आता पेपर सोप पाहिजे. ह्या गोष्टी तर आपण तुळशीबागेत इतक्या होत्या ना, खूप पाहिलं होतं, त्याच वेळेस घेतल्या असतं, पण तेव्हा त्याच्या डोक्यात आलं
नाही. बँगलोरला कुणाच्या तरी हातात पाहिलं, त्याचा फ्रेंड घेऊन येतोय स्कूलमध्ये, तर मग आता त्याला पण पाहिजे. तर पाहूया आता कुठे बाहेर वगैरे गेलो ना तर नक्कीच त्यालासुद्धा ते घेऊन देऊयात. कारण की असं होतं ना मुलांचं की कोणाच्याकडं पाहिली ना वस्तू ती त्यांना पाहिजे असती. आणि मंगळसूत्राचं एक होतं जे मी आत्ता तुम्ही पाहिलं, तर ते मला खूप दिवसांपासून घ्यायचं आहे. जेव्हा म्हणजे आता 3री-4थी चक्कर असेल मी जेव्हाही पुण्यात येते ना, तर ते फक्त पाहते आणि परत रिटर्न तशीच जाते. कारण की प्राईस जास्त आहे आणि लगेच घेणं काही पॉसिबल नव्हतं. कारण की लग्न लावलं तर भरपूर खर्च झाला होता. आता काय ते माझ्या ह्याच्याने होणार नव्हतं घेणं. तर त्याला मी आत्ता फक्त पाहिलं आणि परत तशीच निघाले. माहीत नाही आता परत कधी मुहूर्त लागणार आहे ते घेण्यासाठी, पण इच्छा तर खूप आहे ते वालं मंगळसूत्र घ्यायची, स्टोनवालं. तर पाहूया जेव्हा कधी घेईल तेव्हा नक्की तुम्हाला शेअर करेल. तर असा होता आजचा हा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.